नमस्कार. आज आपण बनवणार आहोत आंब्याच्या सीझनमध्ये हमखास बनवली जाणारी आंबावडी. सगळ्यात पहिलं आंबे अर्धा ते 1 तास पाण्यात भिजत ठेवायचे आहेत आणि नंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आंब्याचा देठ काढून घ्यायचा आणि आंबा चिरून घेऊन त्याचा अशा पद्धतीने गर काढून घ्यायचा आहे. आता सर्व आंब्याचा गर काढून घेतला आहे. आता यामध्ये अर्धी वाटी साखर घालून घ्यायची आणि अर्धा लिंबाचा रसही घालून घ्यायचा. लिंबू हे प्रिझर्वेटिव्हचे काम करते आणि आंबावडी जास्त दिवस टिकण्यास मदत होते. आता याचा आपल्याला मिक्सरला रस तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने रस तयार झाला आहे आणि यामध्ये आपण दूध किंवा पाणी काहीही घातलेलं नाही. आता एका ताटाला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडा रस काढून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे एकसारखं ताटात पसरून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने आपण बाकीचीही ताटं तयार केलेली आहेत. आता हे सर्व आपल्याला 3 ते 4 तासासाठी उन्हात सुकवायचे आहे. यामध्ये कुठलीही धूळ किंवा कचरा जाऊ नये म्हणून यावर एक पातळ ओढणी घालायची आहे. उन्हात सुकवल्यानंतरही अर्धा दिवस हे फॅनखाली सुकवून घेतलेलं आहे. आता हे असंच्या असंच काढून तुम्ही आंबापोळी म्हणूनही खाऊ शकता. असेही हे छान लागते. आता याच्या आपल्याला हव्या त्या साईजमध्ये वड्या पाडून घ्यायच्या आहेत. आणि अशा पद्धतीने प्रत्येक वडी रोल करून घ्यायची आहे. म्हणजे ही दिसायलाही छान दिसते. आंबावडी खाण्यासाठी तयार आहे आणि दिसतेही अगदी विकतच्या वडीप्रमाणे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास तुम्ही सुद्धा या आंब्याच्या सीझनमध्ये नक्की ट्राय करा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईबही करा. धन्यवाद.